विधेयक क्रमांक 2025-93 कृषी उत्पन्न पणन आणि विकास विनियमन याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक चांगलं बिल या ठिकाणी मंत्री महोदयाने आणलंय, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। परंतु मंत्री महोदय, आपण या बिलामध्ये उद्देश आणि कारणामध्ये लिहिलेलं आहे की जी बाजार समितीची उलाढाल 80,000 मेट्रिक टनाच्या वर आहे आणि ज्या बाजार समितीमध्ये किमान 2 राज्याचा त्या ठिकाणी उलाढाल होते, 2 राज्याचा माल त्या ठिकाणी येतोय, अशा बाजार समितीच्या मध्ये ही ई लायसनिंग तुम्ही आपण करणार आहे, ई बाजारपेठ करणार आहे की ज्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला वेगवेगळे ग्राहक मिळणार आहेत। थोडक्यात हे करायचं झालं तर याचे उलाढाल जी असेल किंवा याची खरेदी विक्री जी असेल ती ई बाजारपेठ मार्फत होणार आहे। खऱ्या अर्थानं बाजारपेठमध्ये आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आमच्याकडे आणि गडिंग्लज मध्ये एक बाजार समिती आहे, वडगावला आहे। आता आपण असं धोरण केलं की आता इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्याला बाजार समिती नेमायचे विधेयक आपण आणलंय। आता जर ते आपण आणलं तर या बाजार समितीमधले येणारे माल वेगळ्या बाजार समितीला जातील आणि मोठी बाजार समिती आहे त्याच्यामध्ये येणारा माल हा कमी प्रमाणात होईल आणि मग अडचणी निर्माण होतील। ते विधेयक जर झालं पास झालं, कारण आता मला कल्पना की आपण पन्हाळा शाहवाडी आमच्या तालुक्यामध्ये ऐकून घ्या, फक्त याच्यामध्ये जर केलं तर तो जागा बघायला तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, आम्ही प्रस्ताव पण पाठवलेत। तर काही बाजार समिती या ज्या मोठ्या आहेत तर ठेवल्या पाहिजे, इथं सगळ्या जिल्ह्याचा माल येतोय, राज्याचा माल येतोय। तर मला एक कल्पना आपण मला सांगा की या बाजार समितीमध्ये ग्राहक तिकडून बसून या ठिकाणी करणार आहे, एखाद्या साखर कारखान्यामधली साखर विकत घेणं फॉर्च्यून काय नवीन आता ई मार्केटिंग मध्ये आपण साखर विकतो, त्याच्यामध्ये एम ग्रेड आपण तपासायला देतो, त्याच्या काही मानांकन असतात। परंतु ह्याच्यामध्ये आता कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये मेन आमचं जे गुळ येतो तो गुळ येतो त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला जागरी, त्याच्यामध्ये आज अनेक ठिकाणी कर्नाटकातून सुद्धा गुळ इकडे यायला लागलाय। खऱ्या अर्थानं कोल्हापुरी गुळ म्हणून त्याला पेटंट आहे। आता मला एक सांगा की पलीकडून जो राष्ट्रीय स्तरावर तुम्ही बाजार जो खरेदी करणार त्या गुळाची गुणवत्ता तो कसं तपासणार, त्याला काहीतरी नॉर्म्स त्या ठिकाणी पाहिजेत। उद्या त्यानं तिकडनं माल घेतला आणि उद्या इकडून जर माल विकणारा जो असेल त्याचा तो माल खराब आहे म्हणून त्यानं नाकारला तर उद्या अडचण काय होईल, तो गुळ घेऊन परत कुठं जाणार। अशाच पद्धतीची फळाचं आहे, भाजीपाला आहे, नाशवंत माल आहे, याची विक्री करत असताना याच्यामध्ये काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे। मला वाटतं की त्याच्याकडून डिपॉझिट घेतलं पाहिजे, या काही सूचना त्या मी तुम्हाला निश्चितपणे करीन। हे काय आता ई मार्केटिंग चांगलं आहे, कारण आता आमच्याकडे आपण बाजार समितीला आम्ही सूचना केल्यात की राज्यामधल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रत्येक कडधान्यापासून भाजीपाल्यापासून धान्यापासून प्रत्येकाचे रेट ज्या त्या बाजार समितीमध्ये कुठल्या राज्यामध्ये कुठल्या बाजार समिती काय चालू आहेत हे दिनदर्शिका सारखं प्रत्येकानं आपलं त्या ठिकाणी ई बोर्ड लावा म्हणून सांगितलंय। परंतु आज आपण ही एवढी मोठी संकल्पना करताय, माझ्या माहितीप्रमाणे मला आपल्याकडून माहिती हवी की आपल्या राज्यामध्ये 80,000 मेट्रिक टनाच्या वर उलाढाल होणारी किती बाजारपेठा कृषी उत्पन्न पणन समिती आपल्याकडे याच्यामध्ये आहेत। एक त्या 2 राज्यापेक्षा अधिक व्यवहार त्या ठिकाणी 2 राज्याचा माल या ठिकाणी येतोय। जर अशा बाजार समिती एक चांगली कल्पना आहे, शेतकऱ्याच्या मालाला दर मिळेल, आज चांगल्या पद्धतीची फळं असतील तर परदेशात जातील। आज परदेशातली फळं परवाच आपण बघितलं तर चीनची द्राक्ष आता इकडे आलीत, आपली द्राक्षाची चव त्या द्राक्षाच्या चवीमध्ये फार फरक आहे। पण आज चीनवरून द्राक्ष या ठिकाणी आले, आपली सुद्धा द्राक्ष द्यायला हरकत नाही, पण द्राक्ष सुद्धा ही नाशवंत माल आहे। आता या गोष्टी करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर माल आपल्याकडे यायला लागलाय, परंतु या 80,000 कॅपॅसिटीच्या वरच्या बाजारपेठा आहेत। आज बाजार समितीमध्ये बघा, राज्य शासन पणन खातं कुठेही बाजार समितीला पैशाची मदत करत नाही। बाजार समितीच्या उत्पन्नातून सेस मधून जो पैसा गोळा होतो त्यातनंच बाजार समितीची देखभाल दुरुस्ती केली जाते। आज आपल्या बाजार समित्या जर बघितल्या तर तिकडे कोण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा माल घेताना ते जर बघितलं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर तिथं घ्यायला कोण दर सुद्धा देणार नाही। पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी तिथल्या व्यवस्था करणार का, तिथं त्या ठिकाणी माल ठेवायला वेगवेगळ्या सुविधा असल्या पाहिजे, त्याच्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील किंवा तिथली स्वच्छता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाला पाहिजेत। म्हणून या ठिकाणी या बाजार समित्या आहेत महाराष्ट्रामध्ये किती आहेत 80,000च्या वर, या आपण जाहीर कराव्या। तर त्याच्यामध्ये कुठल्या बाजारपेठ आपण पहिल्यांदा
टप्प्याटप्प्यामध्ये घेणार की ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर, शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. आजकाल आपण बघितलं असेल चीनच्या बाजारपेठेतून द्राक्षे येतात, वेगवेगळ्या राज्यातून फळं येतात, ते पॅकिंग चांगलं असताना लोक ग्राहक पॅकिंग मध्ये जातात आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा माल असतो तो चांगल्या पॅकिंग मध्ये नसल्यामुळे त्याला भाव मिळत नाही. आकर्षक डिझाईन, आकर्षक पॅकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तर त्याला दर मिळतो. आणि आपल्याकडे याच ठिकाणी आपल्याकडे कमतरता जी आहे ती हीच आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, त्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत, तो माल चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी शेतकऱ्याला ती बाजार समिती काय मदत करणार आहे, या सगळ्या गोष्टी. हे बिल अतिशय चांगलं आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं आहे. आपण या बाजारपेठ निर्माण करत असताना त्या बाजार समित्या कुठल्या आपण घेणार आहे, त्या बाजार समिती इन्फ्रास्ट्रक्चर आपण शासन काय देणार आहे, त्याचबरोबर त्या बाजार समितीमध्ये जे शेतकरी चांगल्या पद्धतीचे माल आणतात त्यांना वाहतुकीसाठी, एक्सपोर्टसाठी आपण काय मदत करणार आहे, या सगळ्या गोष्टीच्या या बिलामध्ये फक्त ही बाजारपेठ आपण निर्माण केली आणि आपल्यावरची जबाबदारी आपण सोडून दिली असं होता कामा नये. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळावा ह्या उद्देशानं आपण ही बिल या ठिकाणी आणलंय. त्याचा उद्देश सफल व्हावा ही याच्या मागची कारण आहेत. आणि मला वाटतं की मी जो मुद्दा मगाशी आपल्याला सांगितला की आपण पणनचं बिल आणून वेगवेगळ्या तालुकास्तरीय बाजारपेठ आता उघडा लागलाय, त्याच्यामुळे इथं येणाऱ्या मालाला कमतरता होईल. ज्या 80,000 टनाच्या वर बाजार समित्या आहेत त्यांच्याबाबत हे धोरण काय करणार आहे. मला वाटतं ज्या चांगल्या बाजार समित्या चांगल्या पद्धतीने चालू आहेत त्या चालू राहिल्या पाहिजेत, या दृष्टीनं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि मला वाटतं मी जे मुद्दे मांडलेत याचा सखोलपणे आपण या ठिकाणी विचार करून या सगळ्या संकल्पना आपल्या बिलामध्ये घेत असताना बिल मंजूर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या ई बाजार लर्निंग करत असताना शासनानं सुद्धा या बाजार समित्यामध्ये सगळ्या गोष्टी पुढे आणण्यासाठी सरळ हाताने मदत करावी. कारण शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी येतोय. पणन खात्याच्या मार्फत कुठल्याही बाजार समितीला साधे रस्ते करायला सुद्धा परवानगी नाही. चिखलात आपला माल पडलेला असतो, गुळ एका कोपऱ्यात पडलेला असतो आणि ई लायसन्स आपण ई बाजारपेठ करतो आणि आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जात असताना या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा शासनाने पैसे द्यावेत अशी या बिलाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. एक चांगलं बिल आपण या ठिकाणी आणलं तर हे बिल मूर्त स्वरूपात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत कराव्यात अशी मी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.